मला हा प्रश्न पडला की हे सातत्याने माझ्याकडे हे मोठे नेते का आणत आहेत. बराच विचार केला, याचं मला उत्तर आज मिळालं. हे त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांना संगमनेरमध्ये आणू शकत नव्हते, कारण की यांनी 40 वर्षात कुठलंच काम केलं नाही आणि म्हणून या ठिकाणी आमच्याकडे आमचा विकास दाखवण्यासाठी तिथं आणलं. तर शिर्डी विधानसभामध्ये कमलाकर भाऊ एक वेगळीच निवडणूक रंगली. फक्त उमेदवार राहत्या तालुक्याचा होता, फक्त उमेदवार राहत्या तालुक्याचा होता महाविकास आघाडीचा. बाकी फ्लेक्स बोर्ड, प्रचाराच्या गाडीचं डिझेल, मफलर, पॅम्पलेट, सभेचा मंडप, सभेची साऊंड सिस्टम, स्टेजवरचे वक्ते आणि स्टेजच्या समोर ऐकणारे लोक हे सगळे संगमनेरचे होते. अशा प्रकारची निवडणूक तिथं झाली. आज इथं आलेल्या तमाम जनसमुदायाला मी हात वरती करून सांगतो, एकदा हात वरती करून दाखवा बरं संगमनेर विधानसभेचे कोण आहेत. हे कॅमेरा फिरवा आणि पहा, हे भाड्याने आणलेले लोक नाहीत, हे कामगार नाहीत, हे दडपशाहीने आलेले लोक नाहीत. हा तुमचा कुट्टा उपटायलाच या ठिकाणी गोळा झालेले आहे. इथं यापुढे संगमनेर मध्ये दडपशाही चालणार नाही, हा संकल्प सर्वसामान्य माणसांनी केलेला आहे.